हाय फ्रेंड्स, वेलकम टू अनअकॅडमी. चालू घडामोडी सराव प्रश्नसंच मालिका या आपल्या कोर्समधला हा भाग 6वा आहे. 10 प्रश्न आज सुद्धा आपण इथं पाहतोय. माझ्याबद्दलची असणारी माहिती, माझं शिक्षण बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या पदवी शाखेमध्ये झालेलं आहे आणि त्याच्यानंतरचे या माझ्या पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहेत. स्पर्धा परीक्षांचा मला अनुभव आहे आणि शिकवण्याचा अनुभव सुद्धा. पुणे येथे एका प्रतिष्ठीय संस्थेमध्ये मी टीचिंग सुद्धा करत आहे गेल्या 4-5 वर्षांपासून. अनअकॅडमीवरचे सर्व कोर्सेस पाहायचे असतील, वेगवेगळ्या एज्युकेटरने घेतलेले, मग त्याच्यामध्ये स्पेशल आणि प्लस असे 2 वेगवेगळे कोर्सेस आहेत. तर स्पेशलचे लेक्चर तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळतात अनअकॅडमीच्या लर्निंग ॲपवरती किंवा YouTubeवरती सुद्धा ते अपलोड होतात. आणि प्लस जे काही कोर्सेस आहेत, त्याच्यासाठी मात्र तुम्हाला फी भरावी लागते. तर ते भरल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पेड कोर्सेस सुद्धा पाहायला मिळतात, क्वालिटी एज्युकेटर्सने घेतलेले. तर ते प्लस सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायचं असेल, तर त्याच्यामध्ये माझा रेफरल कोड जर तुम्ही वापरला, बी_पाटील असा हा रेफरल कोड आहे. तर त्या फीमध्ये तुम्हाला 10% सवलत मिळू शकते. तर आजच्या लेक्चरला आपण डायरेक्टली सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे चालू घडामोडीतला चर्चेतला असणारा अतिशय महत्त्वाचा. मला वाटतंय डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान हे खूप जास्त चर्चेमध्ये होतं. कारण डिसेंबर 2019ला केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झालेली होती आणि त्या बैठकीमध्ये भारतीय जनगणना 2021 सुरू करण्यासंदर्भातली असणारी मंजुरी त्या बैठकीमध्ये दिलेली होती. त्या बैठकीमध्ये जवळपास 8,750 कोटी रुपयांचा निधी देखील या जनगणनेच्या प्रक्रियेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. इथे आपल्याला 4 विधानं दिलेली होती त्या जनगणनेच्या संदर्भातली असणारी. आपल्याला अजून 1-2 वर्ष मात्र जो काही डाटा परीक्षेला विचारला जाणार आहे सेन्ससच्या बाबतीतला, तो मात्र 2011च्याच जनगणनेचा आपल्याला तोंडपाठ करायचा आहे. कारण 2021चा डाटा यायला थोडासा वेळ लागेल. परंतु 2011च्या तुलनेमध्ये तो लवकर येईल. कारण ही देशातली पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. त्याच्यामुळं कागदपत्रांची थोडीशी संख्या कमी आणि त्याच्यामुळे डिजिटल जनगणना आहे आणि मोबाईलवरती सुद्धा काही डाटा याच्यामध्ये भरला जाणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं त्याला अवधी कमी लागेल तो डाटा बाहेर यायला म्हणजे लवकर थोडाफार येऊ शकतो. इथे 4 विधानं दिलेली आहेत. त्याच्या अगोदर एका पूर्वपरीक्षेला जनगणनेवरतीच प्रश्न आलेला होता आणि तो 2011ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी आणि एकूण शृंखलेमधली असणारी कितवी असं आपल्याला त्याच्यामध्ये विचारलेलं होतं. तर स्वातंत्र्यानंतरची 2021ची ही जनगणना कितवी असणार आहे? तर 8वी असणार आहे. तर स्वातंत्र्यानंतरची जी काही पहिली जनगणना झालेली होती ती 1951 साली पार पडलेली होती. स्वातंत्र्यानंतर भोर समिती एक बसवलेली होती आणि भोर समितीने ते काय केलं तर शिफारस केलेली होती, की जनगणनेची संपूर्ण जबाबदारी केंद्रानं आपल्या हातामध्ये घ्यावी, अशी एक शिफारस त्या समितीने केलेली होती. भोर समिती असं नाव आहे त्या समितीचं. तर मग त्याच्यानंतर काय झालं तर जनगणना कायदा 1948 केला आणि त्या कायद्याच्या अंतर्गत 1951ला स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना पार पडलेली होती. आणि एकूण शृंखलेतली 16वी जनगणना ही 2021 ची आहे. तर ती कधीपासून पकडली जाते? एकूण एकूण शृंखलेतली 16वी जनगणना असं म्हटलेलं आहे. तर मग एकूण शृंखलेतली म्हणजे ती कधीपासून मोजायला सुरुवात झाली? तर 1881 साली लॉर्ड रिपन यांनी केलेली जी काही जनगणना आहे, तर ती पहिली पूर्ण जनगणना ठरलेली होती. आणि त्याच्यानंतर मग दर 10 वर्षांनी आतापर्यंत ती जनगणना पार पडत आहे. तर पहिलं विधान पूर्णतः बरोबर असणार आहे. स्वातंत्र्यानंतरची 8वी आहे आणि एकूण शृंखलेतली कितवी आहे? 16वी आहे. दुसरं विधान असं म्हणतं ही देशातील पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. आता 2021च्या जनगणनेतले काही नवीन जर उपक्रम आपल्याला पाहायचे झाले, मी थोडक्यात इथे तुम्हाला सांगतो. तर ही देशातली पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. याच्या व्यतिरिक्त माहिती कलेक्ट करण्यासाठी इन्फॉर्मेशन कलेक्शनसाठी प्रथमच पहिल्यांदा मोबाईल ॲपचा वापर या जनगणनेमध्ये करण्यात येणार आहे. याच्या व्यतिरिक्त जनगणना देखरेख आणि व्यवस्थापन पोर्टल सुद्धा एक याच्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे.
आणि जे काही कर्मचारी किंवा अधिकारी याच्यामध्ये काम करणार आहेत मोजणीसाठी, तर त्यांना मिळणारं मानधन त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे. आणि जवळपास 29 लाख लोकांना या जनगणनेच्या माहिती कलेक्शनसाठी ट्रेनिंग पुरवण्यात आलेलं आहे. आता तिसरं विधान यातलं आपलं असं म्हणतं, की 1872 साली लॉर्ड रिपनने पहिली जनगणना केली होती. आता जनगणनेचा थोडक्यात जर आपल्याला पार्श्वभूमी आणि इतिहास पाहायची झाली, तर पहिली पूर्ण जनगणना होणारं पहिलं शहर भारतातलं कुठलं? तर ते आहे ढाका. 1830 साली म्हणजे त्यावेळी बांगलादेश आपल्यामध्ये होता. तर 1830 साली ढाक्यात हेनरी वॉल्टर यांनी पहिली पूर्ण जनगणना केलेली होती. त्याच्यानंतर 1872 ला ती केली लॉर्ड मेयो यांनी. आणि या जनगणनेमध्ये जे काही सर्व ब्रिटिश प्रदेश होते, तर त्यांचा याच्यामध्ये समावेश केलेला नव्हता. तर ती झाली 1872 ची आणि त्याच्यानंतर 1881 ला ती आहे लॉर्ड रिपन यांनी केलेली. आपल्याला इथं अचूक किंवा अयोग्य विधान निवडायचं होतं. 1872 साली जी काही जनगणना झालेली होती, तर ती लॉर्ड रिपन यांनी नसून लॉर्ड मेयो यांनी केलेली होती. त्याच्यामुळं तिसरं विधान यातलं असणार हे अयोग्य असणारं विधान आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि चौथ्या विधानामध्ये तुम्हाला इथं विचारलेलं होतं, सध्या भारताचे कुलसचिव व जनगणना आयुक्त म्हणून डॉक्टर विवेक जोशी हे कार्यरत आहेत. तर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारताचे कुलसचिव आणि जनगणना आयुक्त म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला रेजिस्ट्रार जनरल सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया असं म्हणतो. तर हे जनगणनेचं कामकाज पार पाडत असतात आणि सध्या या पदावरती डॉक्टर विवेक जोशी हे कार्यरत आहेत. मला वाटते 2011च्या जनगणनेच्या वेळी चंद्रमौली असे कोणीतरी एक होते त्यांचं ते कुलसचिव आणि जनगणना आयुक्त म्हणून कार्यरत होते. परंतु आता कोण आहेत? डॉक्टर विवेक जोशी. तर हे लक्षात ठेवा डॉक्टर विवेक जोशी 1872 ला लॉर्ड मेयो यांनी केलेली होती. 1881 ला लॉर्ड रिपनने केली. आणि या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. स्वातंत्र्यानंतरची 8वी आणि एकूण शृंखलेतली 16वी. आता हे लक्षात ठेवायला सोपं आहे. 8 दुनी 16 असं आपण लक्षात ठेवलं तरी ते लक्षात राहू शकतं. आणि एक महत्वाचं लक्षात ठेवा, की केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत हे जनगणना आयुक्त आपले काय करत असतात तर काम करत असतात. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी. अतिशय महत्वाचा चर्चेतला असणारा हा मुद्दा. एन-पी-आर आणि एन-आर-सी हे 2 घटक आता खूप चर्चेमध्ये होते. पहिलं विधान असं म्हणतं देशातील पहिली एन-पी-आर नोंदणी 1951 साली केलेली होती. आता एन-पी-आर नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर म्हणजे नेमकं काय ते सुरुवातीला बघून घेऊया. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी असं त्याला आपण म्हणतो. तर ही देशातील नियमित रहिवाशांची नोंदणी म्हणून ओळखली जाते. रजिस्टर ऑफ युज्युअल रेसिडेंट्स जे असतात, तर त्यांना नियमित रहिवासी ची असणारी ही नोंदणी असते. नियमित रहिवासी म्हणजे नेमकं काय? तर गेले 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ स्थानिक भागामध्ये वास्तव्य करणारी एखादी व्यक्ती असेल किंवा पुढील 6 महिने किंवा त्याच्यापेक्षा अधिक काळ त्या स्थानिक भागामध्ये त्या व्यक्तीला जर राहायचं असेल, तिची जर राहण्याची इच्छा असेल, तर त्याला आपण नियमित रहिवासी असं म्हणतो. तर त्यांची असणारी ही नोंदणी असते. पहिलं विधान असं म्हणतं, अशा पद्धतीची देशातली पहिली एन-पी-आर नोंदणी 1951 साली केली होती. पूर्णतः चुकीचं आहे. त्याची नोंदणी केली होती 2010 मध्ये पहिली केली होती. कधी? 2010 हे साल लक्षात ठेवा. तर पहिल्यांदा एन-पी-आर जी काही नोंदणी भारतामध्ये केली ती 2010 ला केली होती. आणि जनगणना 2011चा जो गृह नोंदणीचा टप्पा होता, त्याच्याबरोबर ही नोंदणी करण्यात आलेली होती. 1951 हे चुकीचं असणारं साल आहे. दुसरं विधान असं म्हणतं, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी 2020 ही संपूर्ण देशात केली जाणार आहे. तर हे विधान सुद्धा चुकीचं आहे. एन-आर-सीचा जर आपण अलीकडे विचार केला, तर ईशान्य भारतामध्ये आसाम वगैरे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अस्थिरता आपल्याला पाहायला मिळाली. तर ते आसाम हे राज्य राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमधून आता काय केलेलं आहे, वगळण्यात आलेलं होतं. तर ते दुसरं विधान सुद्धा यातलं काय आहे, चुकीचं असणार आहे. आणि तिसरं विधान असं म्हणतं एन-पी-आर नोंदणी देशातील प्रत्येक नागरिकासाठी बंधनकारक नाही. हे चुकीचं विधान आहे.
प्रत्येक नियमित रहिवाशासाठी ती बंधनकारक असणारी नोंदणी आहे. त्याच्यामध्ये तिसरं विधान सुद्धा यातलं चुकीचं असणार आहे. आपल्याला अचूक किंवा बरोबर विधानं निवडायची होती, तर यातलं एकही विधान बरोबर नाहीये. हे बंधनकारक असतं. त्याच्यानंतर 2020 मध्ये आसाम वगळलेला आहे आणि पहिली नोंदणी 2010 ला झाली होती. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 एकही नाही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता बरेच विद्यार्थी मला मेसेज येतात की त्या पॉइंटच्या मागची असणारी संपूर्ण पार्श्वभूमी सांगा. तर आपल्याला सराव प्रश्नसंच मालिका असं आपल्या कोर्सच असणारं नाव आहे. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाचा जर आपल्याला टॉपिक डिस्कस करायचा झाला, तर आपल्याला जवळपास अर्धा एक तास त्याच्यामध्ये जाऊ शकतो डिटेलमध्ये जर डिस्कस करायचं झालं तर. तर आपल्याला टाइम लिमिट सुद्धा आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य होत नाही. तर आपल्याला महत्वाच्या जेवढ्या काही गोष्टी लागतात परीक्षेच्या दृष्टीनं किंवा जो काही प्रश्न मी फ्रेम केलेला असतो त्याच्या संदर्भातनं, तर त्या गोष्टी मात्र मी इथे तुम्हाला सांगतोय महत्वाच्या असणाऱ्या आणि परीक्षेला गरजेच्या असणाऱ्या. तर त्याच्यामुळे ज्यावेळी मी लाईव्ह लेक्चर घेईन किंवा त्याच्यानंतर आपल्याला जॉग्राफी किंवा एन्व्हायरमेंट हे सब्जेक्ट घ्यायचे आहेत, तर त्यावेळी तुम्हाला डिटेल शिकवत असताना या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये पाहायच्या आहेत. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एकही विधान यातलं बरोबर नाही. पुढचा प्रश्न आहे, सुप्रशासन दिनाबद्दल इथे विचारलेलं होतं. खूप महत्वाचा हा प्रश्न आहे. कारण एकता दिनावरती वगैरे आपल्याला प्रश्न त्याच्या अगोदर विचारलेले होते. सुप्रशासन दिनाबद्दल आपल्याला इथं 2 वाक्यामध्ये हा प्रश्न मी फ्रेम केलेला होता. पहिलं विधान असं म्हणतं, गुड गव्हर्नन्स डे, ज्याला आपण मराठीमध्ये सुप्रशासन दिन असं म्हणतो. 25 डिसेंबर हा अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंती दिन सुप्रशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर बरोबर असणार आहे, देशभरामध्ये गुड गव्हर्नन्स डे हा साजरा करण्यात येतो. आता या दिनाच्या निमित्त केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय काय करतं, तर एक सुप्रशासन निर्देशांक, गुड गव्हर्नन्स इंडेक्स प्रसिद्ध करत असतं. आणि याच्यामध्ये गव्हर्नन्सच्या संदर्भात वेगवेगळ्या राज्यांनी सुरू केलेले काही प्रकल्प असतील किंवा काही उपक्रम असतील, तर त्या किंवा काही केस स्टडीज केलेल्या असतील आणि मग त्याच्यामुळे गुड गव्हर्नन्स त्या त्या राज्यामध्ये जर चांगल्या पद्धतीनं तिथल्या नागरिकांना जर मिळत असेल, तर त्याच्यानुसार अभ्यास करून आपल्या या मंत्रालयाने काय केलेलं प्रशासन निर्देशांक प्रसिद्ध केलेला होता. तर त्या निर्देशांकाबद्दल हे दुसरं विधान आपल्याला विचारलेलं होतं. तर या क्रमवारीमध्ये जी काही मोठी राज्य आहेत, तर त्या मोठ्या राज्यांचा जर विचार केला, तर तामिळनाडू हे प्रथम क्रमांकावरती त्याच्यामध्ये आहे. तामिळनाडूला 5.62 इतके गुण मिळालेले होते. तामिळनाडू नंतर महाराष्ट्र 5.40 गुण, त्याच्यानंतर कर्नाटक 5.10 गुण, त्याच्यानंतर छत्तीसगड 5.10 आणि आंध्र प्रदेश हे 5व्या क्रमांकावरती होतं. 5.4 एवढे गुण ते आंध्र प्रदेशला मिळालेले होते. तर तामिळनाडू मोठ्या राज्यामध्ये प्रथम क्रमांकावरती होतं. ईशान्येकडच्या आणि डोंगराळ राज्यांचा जर विचार केला, तर हिमाचल प्रदेश हे प्रथम क्रमांकावरती होतं आणि केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला, तर पुदुच्चेरी 4.69 गुणांसह प्रथम क्रमांकावरती होतं. सुप्रशासन निर्देशांक. तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त हा इंडेक्स प्रसिद्ध करण्यात येतो. 25 डिसेंबर ही तारीख सुद्धा लक्षात ठेवा. तर दिलेली ही दोन्हीही विधानं कशी आहेत, योग्य असणारी आहेत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 4थ्या क्रमांकाचा. अशाच पद्धतीचा एकदा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारलेला होता. तो कोणत्या घटकावरती होता? तर आंतरराष्ट्रीय न्यायालय जे काही आहे, त्याच्यावरती आपल्याला एकदा परीक्षेला प्रश्न आलेला होता आणि त्या न्यायालयाच्या रचनेवरती आपल्याला प्रश्न विचारलेला होता. मग त्या न्यायालयामध्ये किती मेंबर असतात किंवा किती वर्षांनी ते निवृत्त होतात किंवा किती कालावधीसाठी ते निवडले जातात, अशा गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये विचारलेल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त त्या न्यायालयाचं हेडक्वार्टर सुद्धा एका वाक्यामध्ये दिलेलं होतं. आता संयुक्त राष्ट्र संघटना बऱ्याचदा आपण वाचतो, त्याची जी काही विविध अंग आहेत, वेगवेगळे त्याचे असणारे संघटना आहेत, तर त्या प्रत्येक संघटना कुठल्या ना कुठल्या कारणानं जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चेमध्ये असतात. त्यातली एक महत्वाची असणारी युनिट त्यांची किंवा अंग आपण त्याला म्हणू, संयुक्त राष्ट्रीय सुरक्षा परिषद म्हणजेच काय? इंग्रजीमध्ये युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. ही सुद्धा नेहमी चर्चेमध्ये असते.
तर त्या सुरक्षा परिषदेबद्दलची विधान अभ्यासून चुकीचं असणारं विधान निवडा, असं म्हटलेलं होतं. तर अलीकडं फेब्रुवारी महिन्यामध्ये सॉरी डिसेंबर महिन्यामध्ये अ, काश्मीरमधली जी काही परिस्थिती आहे, तर त्याच्यावरती अ, चर्चेसाठी चीननं काय केलेलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये एक परिषदेची बैठक बोलावलेली होती. तर ती बैठक रद्द झाली त्या दरम्यान. कारण भारतानं जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं जे काही 370 कलम आहे, तर त्या कलमातल्या ज्या काही तरतुदी थोड्याशा रद्द केलेल्या होत्या. तर त्याच्यामुळे ही बैठक त्यावेळी रद्द झालेली होती. म्हणून चर्चेमध्ये अलीकडे ही होती सुरक्षा परिषद. तर सुरक्षा परिषदेच्या रचनेबद्दल इथे विचारलेलं होतं. संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनोच्या सनद जर आपण बघितली, तर त्या सनदेतल्या कलम 23 ते 32 यामध्ये सिक्युरिटी काउन्सिलची रचना त्याच्यामध्ये स्पष्ट स्पष्ट करण्यात आलेली आहे. सुरक्षा काउन्सिलचा जर विचार करायचा झाला, तर हे संयुक्त राष्ट्र संघटनेचं सर्वात शक्तिशाली म्हणजे याला मोठ्या प्रमाणावरती अधिकार आहेत. शक्तिशाली अंग म्हणून हे ओळखलं जातं. बरोबर असणारं दुसरं विधान आहे. पहिलं विधान म्हणतं, या परिषदेत 5 स्थायी सदस्य आहेत. म्हणजेच काय तर पर्मनंट मेंबर्स. तर ते 5 कोणकोणते आहेत? अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन. हे 5 त्यातले पर्मनंट असणारे मेंबर आहेत. तसेच महासभेकडनं काय केलं जातं, तर 10 अस्थायी सदस्यांची नेमणूक केली जाते. पण ती नेमणूक किती वर्षांसाठी केली जाते? ते आपल्याला इथं दिलेलं होतं. तर ती नेमणूक 10 वर्षांसाठी नसून ती 2 वर्षांसाठी केली जाते. इथंच फक्त हे चुकीचं आपण दिलेलं होतं. 2 वर्षांसाठी ती नेमणूक केली जाते. 10 अस्थायी सदस्य त्या सुरक्षा परिषदेमध्ये असतात आणि अ, दर 2 वर्षांसाठी ती नेमणूक केली जाते. त्याच्यामुळे तिसरं विधान त्यातलं चुकीचं असणार आहे. आणि चौथं विधान असं म्हणतं, अस्थायी सदस्यांना नकाराधिकार प्राप्त नसतो. म्हणजे जी काही व्हेटो पॉवर आहे, तर ती फक्त 5 जे काही पर्मनंट मेंबर्स आहेत, तर त्यांनाच ती देण्यात आलेली आहे. अस्थायी सदस्यांना तो अधिकार मिळत नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं चुकीचं असणारं विधान आहे. म्हणजे योग्य उत्तर आपण त्याला म्हणू. तर ही सुरक्षा परिषदेची रचना सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय न्यायालयावरती आपल्याला प्रश्न आलेला होता. आता त्यावेळी ते चर्चेमध्ये होतं. आपल्या भारतीय व्यक्तीची त्याच्यामध्ये सदस्य किंवा निवड करण्यात आलेली होती. म्हणून ते त्यावेळी आंतरराष्ट्रीय न्यायालय चर्चेमध्ये होतं. पुढचा प्रश्न आहे 5व्या क्रमांकाचा. अ, आपल्याला वेगवेगळ्या देशांची अ, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांची नावं जोड्या लावामध्ये विचारलेली होती. पहिल्या जोडीमध्ये विचारलेलं आहे आंतोनियो कोस्टा. तर हे पोर्तुगालचे असणारे पंतप्रधान आहेत. अलीकडं फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान आहे. चर्चेमध्ये काय होतं? तर गांधी नागरिकत्व शिक्षण पुरस्काराची स्थापना पोर्तुगालमध्ये करण्यात आलेली होती आणि त्या पुरस्काराची घोषणा पोर्तुगालचे पंतप्रधान आंतोनियो कोस्टा यांनी केलेली होती. त्याच्यानंतर मग त्याच्यामुळे आपली पहिली जोडी आहे ती बरोबर असणारी आहे. दुसरी जोडी त्यातली आहे मानुएल मारेरो क्रुझ. तर हे अलीकडं क्युबाचे गेल्या 40 वर्षातले पहिले पंतप्रधान म्हणून निवडले गेलेले आहेत आणि डिसेंबरमध्ये त्यांनी पदभार सुद्धा तसा स्वीकारलेला आहे. तर याच्या अगोदर हे क्युबाचे पर्यटन मंत्री म्हणून कार्यरत होते. तर मानुएल मारेरो क्रुझ असं या क्युबाच्या पंतप्रधानांचं नाव आहे. आणि त्याच्यानंतर आहेत अशरफ घनी हे अफगाणिस्तानचे राष्ट्रपती म्हणून पुन्हा एकदा नव्यानं त्यांची निवड झालेली आहे. तर अफगाणिस्तानमध्ये सप्टेंबरमध्ये मतदान पार पडलेलं होतं आणि त्यांची निवड झालेली आहे. अशरफ घनी आणि त्यांच्या विरोधामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यामध्ये ही लढत होती आणि त्याच्यामध्ये अशरफ घनी यांना 50.64% इतकी मतं मिळालेली आहेत आणि ते विजयी घोषित झाले. तर दिलेल्या तिन्ही जोड्या बरोबर असणाऱ्या आहेत. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ए, बी आणि सी. पुढचा प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा. प्रवासी भारतीय दिनाबद्दल विचारलेलं होतं. एका परीक्षेला हा प्रश्न येऊन सुद्धा गेलेला आहे. राज्यसेवा म्हणत नाही किंवा इतर परीक्षांना तो विचारलेला होता. प्रवासी भारतीय दिनाबद्दलची ही 3 विधानं. पहिलं विधान असं म्हणतं, 9 जानेवारीस प्रवासी भारतीय दिवस असतो. तर बरोबर असणारं विधान आहे, दरवर्षी 9 जानेवारीला
प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात येतो 2003 पासून. पहिलं विधान बरोबर आहे. 2003 पासून या दिनाचं आयोजन करण्यात येतं. आणि याच्या मागचा असणारा उद्देश काय आहे? तर जे काही परदेशी भारतीय आहेत, त्यांच्या सन्मानार्थ या दिनाचं आयोजन करण्यात येतं. आणि परदेशामध्ये जे काही भारतीय वास्तव्य करतात, त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये एकी निर्माण व्हावी या हेतूनं या दिवसाचं आयोजन करण्यात येतं 2003 पासून. या दिनानिमित्त अ, आपल्या काही कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात येतं. 2015 पासून तसे कार्यक्रम आयोजित करण्यात येते आणि द्वैवार्षिक असतं म्हणजे 2 वर्षातून एकदा ते कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आणि तिसरं विधान असं आहे, 9 जानेवारीची तारीख का निवडली जाते? तर 9 जानेवारी 1915 ला महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधून काय झाले होते? तर भारतामध्ये परतलेले होते. तर समजा आपल्याला हाच प्रश्न 2 वाक्यामध्ये विचारला आणि या ठिकाणी फक्त जर दक्षिण आफ्रिकेच्या ठिकाणी दक्षिण अमेरिका वगैरे जर टाकलं, तर 100% आपण वाचण्याच्या गडबडीमध्ये किंवा घाईमध्ये ते आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही की इथं फक्त शब्दामध्ये फसवले. आणि तुम्ही आयोगाचे चालू घडामोडीचे प्रश्न बघा. अलीकडचा आयोगाचा ट्रेंड कसा आहे? तर बहुवाक्यामध्ये मल्टी लाईनर आपल्याला हे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळं चालू घडामोडी वाचत असताना त्यातल्या फॅक्ट, एखादी फॅक्ट वाचायची आणि पुढे सरकायचं असं अजिबात करू नका. तर वेगवेगळ्या त्या न्यूजचे असणारे कंगोरे आपल्या लक्षामध्ये आले पाहिजेत. वेगवेगळे असणारे त्याचे त्या गोष्टी आपल्याला किंवा फॅक्ट्स लक्षात राहिल्या पाहिजेत. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. योग्य विधानं ए, बी, सी तिन्ही दिलेली विधानं ती बरोबर असणारी आहेत. त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाबद्दलच्या असणारे जे काही खातेवाटप झालं, त्याच्याबद्दलच्या असणाऱ्या आपल्याला जोड्या लावायच्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेलं जे काही मंत्रिमंडळ आहे, तर त्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जानेवारी तारीख मला माहिती नाही, पण जानेवारी 2019 मध्ये मान्यता दिलेली आहे. तर इथं आपल्याला ती खाती आणि त्या खात्याचे असणारे मंत्री विचारलेले होते. पहिलं आहे उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा. कोण आहेत त्या खात्याचे मंत्री? तर सुभाष देसाई हे त्या खात्याचे मंत्री आहेत. पहिली जोडी 4थ्या पर्यायाला जुळते ब स्तंभातल्या. त्याच्यानंतर आहे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आपल्याला विचारलेलं होतं. तर ते कोण आहेत? जयंत पाटील हे त्या खात्याचे मंत्री आहेत. त्याच्यानंतर आहे गृह खाते. कुणाकडे आहे गृह खाते? अनिल देशमुख यांच्याकडे गृह खाते आहे. आणि त्याच्यानंतर आहे महसूल खाते, बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खाता आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आयोगाचा अलीकडचा ट्रेंड मात्र असा नाहीये. म्हणजे एमपीएससीच्या सॉरी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला वगैरे असे प्रश्न आता आयोग विचारत नाही. पण कंबाईनला किंवा इतर एमपीएससीच्या परीक्षांना किंवा सरळ सेवेला मात्र अशा गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे भारतीय वनस्थिती अहवाल. आता हा मुद्दा इथे डिस्कस करत असताना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की भारतीय वनस्थिती अहवाल ISFR रिपोर्ट आपण त्याला म्हणतो, इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट. तर हा अहवाल दर 2 वर्षातनं एकदा प्रसिद्ध होत असतो. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया FSI ही संस्था हा अहवाल किंवा वन सर्वेक्षण जाहीर किंवा प्रसिद्ध करत असते. तर हा घटक आपल्याला पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला खूप महत्वाचा आहे. या अहवालाचा जर आपण विचार केला तर भारत आणि इतर राज्य अशी तुलना जर आपण केली तर त्यातला एक भाग असतो तो भारताच्या संदर्भात वनांची जी काही स्थिती असते, मग त्याच्यामध्ये अतिघनदाट वन किंवा मध्यम घनदाट वन, तर असा एक डाटा त्याच्यामध्ये दिलेला असतो. भारताच्या संदर्भात एक डाटा असतो की भारतामध्ये इतकं फॉरेस्ट कव्हर आहे किंवा टी कव्हर आणि फॉरेस्ट कव्हर असं मिळून सुद्धा एक डाटा त्याच्यामध्ये दिलेला असतो. हा झाला त्याचा एक भाग म्हणजे भारताच्या संदर्भात. दुसरा एक त्याचा भाग असतो त्याच्यामध्ये स्पेसिफिक वेगवेगळ्या राज्यांचे विशेष आकडेवारी त्याच्यामध्ये दिलेली असते. म्हणजे महाराष्ट्र पकडला तर महाराष्ट्रातलं फॉरेस्ट कव्हर, ट्री कव्हर, फॉरेस्ट प्लस ट्री कव्हर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. तर त्याची एक PDF तुम्हाला मिळून जाते. नेटवरती सर्च करा.
तर मला ती पीडीएफ मिळून जाईल किंवा चालू घडामोडीच्या मासिकामध्ये सुद्धा ते आलेलं आहे. आता बरेच जण चालू घडामोडीचं मासिक आपले पृथ्वी अकॅडमीचं यशाची परिक्रमा हे मासिक आपण बरेच जण वाचता. तर त्याच्यामध्ये सुद्धा फेब्रुवारीच्या मंथमध्ये सगळा डाटा महाराष्ट्र या घटकांतर्गत कव्हर केलेला होता आणि पर्यावरण या घटकांतर्गत भारतासंदर्भातली माहिती सुद्धा त्या मॅगझिनमध्ये दिलेली आहे. व्यवस्थित बघून ठेवा. तर याच्या अगोदरचा अहवाल 2017 ला आलेला होता. आता राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा जर विचार केला तर 2014च्या पूर्वपरीक्षेला आपल्याला 2009च्या ISFR रिपोर्ट मधल्या डाटाविषयी एक प्रश्न विचारलेला होता. अलीकडे तर आता हे 2019चा रिपोर्ट आहे. त्याच्यामुळे पूर्वपरीक्षेलाही महत्वाचं आहेच. पण मुख्य परीक्षेला सुद्धा महाराष्ट्रातल्या संदर्भातला डाटा आपल्याला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला सुद्धा 1-2 वेळा विचारलेला आहे. कंबाईनला सुद्धा तितकंच महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या संदर्भात. तर महाराष्ट्रासंदर्भात जर आपल्याला माहिती घ्यायची झाली, तर राज्यातलं वन आच्छादित क्षेत्र म्हणजेच काय तर फॉरेस्ट कव्हर आपल्याला इथे विचारलेला होता. तर ते 50,777.56 स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे. आणि राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या प्रमाणामध्ये त्याचा विचार करायचा झाला, तर ते किती भरतं? 16.50% इतकं भरतं. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र राज्यातलं रेकॉर्डेड फॉरेस्ट एरिया म्हणजे अभिलिखित वनक्षेत्र आपण त्याला म्हणतो, त्याचा जर विचार केला तर ते 20.01% इतकं आहे. हे कन्फ्युज व्हायचं नाही. फॉरेस्ट कव्हर विचारलंय का ट्री कव्हर विचारलंय का आपल्याला अजूनही त्याच्यावरती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातले वेगवेगळे असणारे जिल्हे, पुढे तो प्रश्न आपण घेतलेला आहे. तर एकूण वन आच्छादित क्षेत्रानुसार जिल्ह्यांचा असणारा क्रम आणि एकूण भौगोलिक क्षेत्रातील वन आच्छादित क्षेत्राच्या प्रमाणानुसार असणारा क्रम असा दोन वेगवेगळे आपल्याला माहिती त्याच्या संदर्भातली विचारली जाऊ शकते. तर इथं आपण फक्त फॉरेस्ट कव्हर बघत आहोत आणि तो सुद्धा महाराष्ट्रातला 16.50% इतका आहे. तर हेच बऱ्याच परीक्षांना मुख्य परीक्षेला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्रातील जिल्ह्यातला एकूण वनाच्छादित क्षेत्रानुसारचा असणारा हा क्रम विचारलेला होता. म्हणजेच काय फॉरेस्ट कव्हर नुसार आपल्याला विचारलेलं होतं. प्रथम क्रमांकावरती आहे गडचिरोली 9,915 च्या दरम्यान असणारं चौरस किलोमीटर मधलं ते फॉरेस्ट कव्हर आहे. त्याच्यानंतर आहे रत्नागिरी 4,212 स्क्वेअर किलोमीटर. त्याच्यानंतर चंद्रपूर 4,054 स्क्वेअर किलोमीटर. त्याच्यानंतर अमरावती 3,167 स्क्वेअर किलोमीटर आणि 5व्या क्रमांकावरती आहे ठाणे 29,998 स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. उत्तरचा क्रम आपल्याला विचारलेला होता. प्रथम क्रमांकावरती फॉरेस्ट कव्हर नुसार कोण आहे? गडचिरोली. हा झाला एक भाग. दुसरा त्यातला भाग कुठला? तर एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनक्षेत्राचा असणाऱ्या प्रमाणानुसारचा असणारा क्रम. तर त्याचा जर विचार केला तर प्रथम क्रमांकावरती आहे गडचिरोली 68.81%, सिंधुदुर्ग दुसऱ्या क्रमांकावरती आहे 54%, त्याच्यानंतर रत्नागिरी 51%, रायगड 41% आणि गोंदिया 37%. हा एक क्रम आहे. तर दोन्हीही क्रम तोंडपाठ करून ठेवा. आता बऱ्याचदा हे लक्षात जर ठेवायचं झालं तर आपल्याला थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी कठीण जातं. तर त्यावेळी काय करा, तर सांकेतिक भाषेमध्ये काही कोड तुम्ही तयार करा आणि त्याच्यानुसार ते लक्षात ठेवा. फॉरेस्ट कव्हरचा जर विचार केला तर गार चंद्र मराठा असं जर आपल्याला लक्षात ठेवलं तर त्यातलं पहिलं काय येतं, तर इथं मी केलेला कोड तुम्हाला सांगतो. असं मी लक्षात ठेवलेलं होतं गडचिरोलीचं त्याच्यानंतर गार चंद्र आणि मराठा असं लक्षात ठेवलेलं होतं, गार चंद्र मराठा. तर हा एक उत्तरचा क्रम लक्षात ठेवा. आणि एकूण भौगोलिक क्षेत्रातील वनाच्छादनाच्या क्षेत्रानुसार असणारा प्रमाणानुसारचा क्रम लक्षात ठेवायचा झाला तर रोली, सिंधू, गिरिराया असं एक लक्षात मी कोड तो ठेवलेला होता. गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि गोंदिया. रोली, सिंधू, गिरिराया. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, तो इथं कव्हर झालेलाच आहे, की भौगोलिक क्षेत्रापैकी वनक्षेत्राच्या प्रमाणानुसार असणाऱ्या टक्केवारीचा आपल्याला क्रम विचारलेला होता. प्रथम क्रमांकावरती कोण आहे? गडचिरोली 68.81%. त्याला जोडीती जुळते. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे सिंधुदुर्ग 54.31%. त्याच्यानंतर आहे रत्नागिरी 51.33% आणि त्याच्यानंतर रायगड 41.10%
आणि गोंदिया 37.37.04%. तर असा तो क्रम आहे. त्याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. 1, 2, 3, 4. सलग या जुळणाऱ्या जोड्या आहेत. तर हा रिपोर्ट मित्रांनो खूप महत्वाचा आहे. आता होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी सुद्धा आणि येणाऱ्या इतर परीक्षांसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा. त्याच्यामुळं चालू घडामोडीच्या मॅगझिनमध्ये वाचा किंवा ती पीडीएफ सुद्धा तुम्हाला नेटवरती उपलब्ध होऊ शकते. तर या लेक्चरमधले 10 प्रश्न आपले इथं संपतायत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेवटी इथं दिलेली होती. क्रॉस चेक करा. काही ठिकाणी जर चुकून टायपिंग मिस्टेकमुळे जर दुसरं काही उत्तर आलेलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये ते सांगा. आपले हे जर प्रश्न तुम्हाला आवडत असतील तर आपल्या YouTube चॅनलवरती अनअकॅडमीच्या आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा, कमेंट करा आणि एमपीएससी जे काही ऍस्पायरंट तुमचे मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक यू.